मला असं वाटतंय की जी संस्कृती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकायला मिळते आणि पूर्ण वेळ बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, ह्या सन्मान्य संघटनांमधून राष्ट्रहित हा त्याचबरोबर जे पूर्ण मानवी विकास, त्यासोबत धर्म, ह्या सगळ्या गोष्टींचं लोकशिक्षण मिळवलेली माणसं असतात. आणि मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला, मी काय कोणतं म्हणजे लेबल लावून जगणारा माणूस नाही, सामान्य नागरिक, हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा नागरिक आहे मी. आता इथं जर तुम्ही बघितलं की श्रीमान प्रवीण साले असतील, श्रीमान आपले देशमुख, आपले चैतन्य बापू देशमुख असतील, ह्या किंवा म्हणजे कालवश आपले मदन मामा होते, आपण सगळ्यांनी पाहिलं की म्हणजे भारतीय जनता पक्षाला युवकांचा पक्ष म्हणून आपण कायम पाहत राहिलो. आणि त्यांनी तसं म्हणजे राष्ट्रहिताच्या सगळ्याच गोष्टींमध्ये, मग राम जन्मभूमीपासून ते आज तगायत मला असं वाटतं की अशी ताठर माणसं नांदेडच्या म्हणजे गोदामातेच्या, गोदावरीच्या इथे म्हणजे कार्यरत आहेत. तेव्हा मला असं वाटतं की ही माणसं कधीसुद्धा दुसऱ्या तिसऱ्या श्रेणीमध्ये राजकारणाच्या, जिल्ह्याच्या राजकारणाच्या जाऊ नयेत, अशीच भावना आहे. आणि मला असं वाटतं की संघ परिवारात एवढे दिवस कार्यरत असल्याच्या नंतर आपण बघितलं आहे की आपले खासदार गोपछडे साहेबांना जशी संधी मिळाली तसंच मला असं वाटतं आहे की चैतन्यबाबू देशमुख आणि प्रवीण साले साहेब यांना देखील मला असं वाटतं की वरिष्ठ म्हणजे अपर हाऊसमध्ये, ज्याला आपण विधान परिषद म्हणतो, तशा हाऊसेसमध्ये ही माणसं खूपच पोटतिडकीनं मांडणारी माणसं आहेत. आणि मला असं वाटतं की काँग्रेसी विचारापासून म्हणजे काँग्रेसी विचार यांना शिवूच शकत नाही, अशाच लोकांचा खरं सांगतो राजकारणामध्ये म्हणजे अपर हाऊस म्हणजे विधान परिषदेसाठी विचार व्हावा, अशाच मताचा मी आहे. आणि असं व्हायला हवं असं सुद्धा अशा मताचा मी आहे. लक्षात घ्या की बघा, हे नवरदेवासारखं काम नसतंय. आता हे मला नाही वाटत की अमर राजूरकर स्वतः म्हणत असतील की ते विधान परिषदेचे आमदार होणार म्हणून. तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, राजकीय इच्छाशक्ती प्रत्येकाला असते, परंतु मला असं वाटतं की श्रेष्ठीत सगळे निर्णय घेत असतात. तुम्ही जर मला विचारलं की विधान परिषदला आमदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल, तर मला नक्की प्रवीण साले आणि मला नक्की जे आहेत आमचे चैतन्य बापू देशमुख आवडतील. दोघांनाही आमदार पाहायला मला आवडेल. का नाही आवडणार? विद्यार्थी परिषदेपासून ते हिंदुत्वाच्या सगळ्या कार्यक्रमांपर्यंत ज्यावेळेस म्हणजे हिंदुत्ववादी संघटनाकडे पाहण्याची काँग्रेस यांची जी भुवया उठून पाहायचे, त्यावेळेस चिल्लर समजायचे, त्या काळापासून काम करणारे जे एकनिष्ठ आहेत त्यांना आमदार पाहायला मला नक्की आवडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.